सखोल चर्चा करण्यासाठी त्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. खरं तर मुंबईकरांचे हाल व्हावे ही आमची अजिबात इच्छा नव्हती आणि मी हा आंदोलन लोकांनीच केल्यामुळे या कृती समितीच्या पुढाकाराने आज एक समन्वयक म्हणून घेऊन एक भूमिका मांडत असताना अनेक काही जे प्रश्न आहेत ते माननीय उपमुख्यमंत्री आणि विशेषतः परिवहन मंत्र्यांकडे मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे. एक सारांश जायचं आहे, कारण हे आपल्या माध्यमातून लोकांसमोर जावं लागेल म्हणून मी 1 मिनिटात विश्लेषण करतो की गेल्या अनेक दिवसांपासून बेस्ट वाटली पाहिजे ही भूमिका प्रशासनाची आहे, त्यापेक्षा जास्त कामगारांची आहे. कारण शेवटी उद्योग राहिला तरच कामगार टिकेल आणि कामगार राहिला तर संघटना टिकणार. ही संकल्पना घेऊनच बेस्ट वाचवा ही भूमिका ही आमची होती आणि कोणीतरी शासन आणि प्रशासन याच्याकडे लक्ष वेधलं पाहिजे. आणि त्याचा एक भाग म्हणून 2-3 दिवसाचं जो आंदोलन झालं त्यानंतर आज सरकारने पण त्याची दखल घेतली आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री जाऊन सांगतील, परंतु बेस वाटली पाहिजे आणि त्याचा मूलभूत जर वाचायचं तर हे जास्त आपले स्वतःचे बसेस यायला पाहिजे. ही भूमिका सरकारकडे आम्ही मांडण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून जो आमचा थकीत असलेला जो कामगारांचा वेतन करार होता तो झालेला नाही. समान काम समान दाम जे कंत्राटी कामगारांचं आहे ते देखील आम्हाला मिळालं पाहिजे. जो वेटलिस्ट कामगारांना तो मिळालं पाहिजे, त्याची ती भूमिका होती. कामगार राहिलेली जी ग्रॅच्युटी आहे ती पण वेळेवर दिली जात नाही, ती एक आमची मागणी होती. आणि वारंवार बेस्टला महानगरपालिकेकडे जाऊन अर्थसंकल्पामध्ये प्रस्ताव मांडावा लागायचा. ते न करता अर्थसंकल्पीय प्रस्तावामध्ये याचाही देखील बजेट समावेश व्हावं अशी ती देखील एक 4-5 मागण्या आमच्या होत्या. काही लॉंग टर्म होत्या, काही शॉर्ट टर्म होत्या. आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये पण देखील बेस्टची वीज सेवा ही अत्यंत चांगली सेवा आहे, पण गेल्या 4-5 महिन्यामध्ये कामगार अभावी